अरे सांभाळून. मी घरी आलो का? बरोबर झोपो. दारू प्यायल्यानंतर कळतच नाही काय होतं. कोणी मला बनवू शकत नाही. एक आहे. सर आज बारमध्ये अरे जास्त यार, पाहिले आणि मला तिथेच काही पडले. सांगू नका तुम्ही. मी दारू बारमधून पिलोच कोणीतरी नाही. ऑफिसमध्ये कॉल करून बोललो होतो. प्यायल्यावर मला कोणी बनवू शकत नाही. ऑफिसमध्ये सगळ्यांनी मला दारूमुळे सांगितलं की काय सरांना होत तूच नसतं. व्यवस्थित घरी दारू पोहोचवून प्यायलं दे की म्हणून. शरीर कसं म्हणून सरांना मीच हलकं आणलं. होतं. सकाळी तुम्हीच फाईल द्यायला आले अरे होते काय ना? बोलतात आहे? हो मॅडम. अरे मी दारू सकाळी नाही मीच आलो पिलो होतो. ना. मी तर सरांच्याच ऑफिसमध्ये ऑफिस असिस्टंट म्हणून काम करतो मॅडम. यांना तुम्ही उचलून इथे कसं काय आणलं? कॅबमधून आलो मॅडम. कॅबला किती पैसे लागले? 400 रुपये दिले मॅडम. ठीक आहे, वाट बघा, मी पैसे घेऊन येते लगेच. अरे मॅडम एक मिनिट. मॅडम त्याची काहीच गरज नाही आहे. मी नंतर सरांकडून घेईन. ठीक आहे, थांबा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. अरे मॅडम, हं? मला आधीच उशीर होतोय. माझं घर तुमच्या घरापासून खूप लांब आहे. मलाही जायचं आहे ना. ठीक आहे. ठीक आहे, मी येतो. हं. गीता हा, आली. मी ऑफिसला चाललोय. गीता, रोज रोज का असे पिऊन येता तुम्ही? रोज कोणी ना कोणी येऊन घरापर्यंत सोडून जातं. काल तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारा कोणी कॅबमध्ये बसवून तुम्हाला घरी सोडून दिलं. कमीत कमी आज तरी न पिता या. आज अजिबात पिणार नाही मी. तुमच्यावर विश्वास कसा ठेवू मी, सांगा ना. तुझी शपथ, दारूला हात सुद्धा लावणार नाही. ठीक आहे, बघूया. अच्छा, मी निघतो. हं. हॅलो, बोल ना आई. का मुली, ठीक आहेस ना तू? मी कशी काय बरी राहू शकते आई? का ग, तू अशी का बोलतेस? तुम्हा दोघांमध्ये काही भांडण तर नाही ना झाला? तुला कसं सांगू मी आई. रोज ऑफिस मधून येताना ते पिऊन येतात. काय म्हटलं? जावाई बापू दारू पिऊन येतात? अगं, हे काय बोलतेस? बघितल्यावर ते पिणारे वाटत नाही. ते दारू पितात असं कोणाला सांगशील तर विश्वास नाही बसणार. मला माहितीये कोणाला विश्वास नाही बसणार आहे. काल रात्री पण पूर्ण बॉटल संपवून ते कुठल्या नालीत पडले होते. त्यांच्यासोबत काम करणारा कुठला माणूस त्यांना नीट घरी सोडायला आला होता. अरे देवा, तुझं म्हणणं ऐकून मला खूप भीती वाटतेय ग. सगळं नशिबाचा खेळ आहे. बेटा, जावई बापू तुला दारू पिऊन मारतात का ग? ते नशेत टुन्न असूनही दुसऱ्यांसारखे भांडणं करत नाही आई. रोज ते दारू पिऊन येतात आणि येऊन झोपून जातात. त्या बाबतीत ते खूपच चांगले आहेत आई. पण रोज जर ते असेच पीत राहिले तर माझे काय होईल मला कळत नाही आई. अरे अरे, असं सगळं का बोलतेस ग तू? हे बघ, तू अजिबात घाबरू नको. समजवण्याचा प्रयत्न कर, ते समजून घेतील. मी तुझ्या बाबांशी बोलते, ते त्यांच्याशी बोलून घेतील. ठीक आहे आई. तू उगाच भलतं टेन्शन घेऊ नको, ठीक आहे? आई, मला वाटतं कोणीतरी आलाय. मी फोन नंतर करते तुला. हा, ठीक आहे बेटा, ठीक आहे. तू नंतर फोन कर मला. ठीक आहे आई. अरे पकडा ना मॅडम. अरे
अरे सांभाळून रे. अरे काय झालं रे. झोपा त्याला. घरी आलो का मी. ऐसे दारू पिलोय आज. झोप आहे आता. मजा आली मला. अरे कुत्र्यासारखं ऑफिस मध्ये नुसतं काम करतोय मी. थँक्यू. सकाळी ऑफिसला जाताना ते म्हणाले पुन्हा पिणार नाही मी, आणि आज तर ते माझी शपथ घेऊन गेले होते. खूप खुश होते मी. पण तुम्ही त्यांना बघितलं ना, फुल टून होऊन आले आहेत ते पुन्हा. शिट, त्या दारूमध्ये असतं तरी काय. तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाहीये. लवकरच सगळं ठीक होईल. तुम्ही पण दारू पिता का? नाही, मी तर अजिबातच पित नाही. ओह, गुड. खरंच खूप चांगली सवय आहे. जी पण मुलगी तुमच्यासोबत लग्न करेल ना, ती खूपच लकी असेल. थँक्यू. ठीक आहे, मग मला लेट होत आहे, मी निघतो. हां, ठीक आहे ना. अरे गीता, गीता, ए गीता, ए गीता, 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 अरे लवकर ये ना. कुठे गेली. अरे ये ना. आवाज नाही येते का. अरे अरे ये ना. ओफो, आली हा माणूस असा आली काय? तू. मला जी मान अशा वाकडी दिली, माणसासोबत इकडे लग्न बस. करून माझं आयुष्यच अरे खराब ये ना. झालंय. अरे ये ना.